नमस्ते मित्रांनो, मी निखिल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट सफर मधल्या दुसऱ्या ऍडव्हेंचरस भऱ्या नव्या कोऱ्या टाकाटक व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किल्ले कल्याणगडवर। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कल्याणगडाच्या पायथ्याशी। कल्याणगडालाच नांदगिरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। पुण्यावरून या किल्ल्यावर यायचं झाल्यास पुण्यावरून 103 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्या राजधानी साताऱ्यापासून 23 ते 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। मित्रांनो, बहुतांशी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याचं बांधकाम सुद्धा किंवा हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधलेला आहे। या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 3500 फूट इतकी आहे। तर किल्ल्यावर काय काय पाहण्यासाठी जाऊयात वर, चला। धकाधकीच्या जीवनापासून लांब फुल एसी मध्ये मेंढपाळ बंधूंनी केलेली ही बसण्याची जागा काय समज आहे राव, पन्नाट एकदम टॉप। कल्याणगडावर गाडी येण्यासाठी सोय आहे। तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर वरती घेऊन येऊ शकता आणि पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कल्याणगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ। बहुतांशी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याचं प्रवेशद्वार सुद्धा गोमुखी आकाराचं पाहायला मिळतं। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला असणारा भक्कम बुरुज, मध्ये दरवाजासाठी असणारी दगडी कमान या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखीन भर टाकत आहे। कल्याणगडावरील इतक्या सुंदर प्रवेशद्वाराच्या शेजारी झालेली ही पडझड आपण पाहू शकतो। जर स्वराज्यातील किल्ले भक्कम राहिले, सुस्थितीत राहिले तर आपण त्यांना कधी हरवू शकत नाही किंवा हे आपलं वैभव न बघवल्यामुळे इंग्रजांनी आपल्या बरेचशा किल्ल्यावर तोफा डागल्या होत्या। गडावरील हा लोखंडी दरवाजा हा अलीकडच्या काळात बसवलेला आहे आणि डाव्या बाजूस गडावरील सर्वात आकर्षक चित्तथरारक म्हणजे 35 फूट गुहा आहे आणि ते आपल्याला बघायचे, चला बघूया। या गुहेमध्ये खूप अंधार आहे आणि पाणी सुद्धा आहे, थोडीशी भीती वाटत आहे, त्यामुळे जरा महादेवाचं दर्शन घेऊया मग जाऊया। आपण मागे बघू शकता गुहेचे प्रवेशद्वार, इथून आपल्याला जायचं आहे, परंतु आत पाणी पण आहे आणि खूप अंधार आहे। नाही म्हणून तर भीती वाटते जरा, जाऊयात, चलो। मित्रांनो, गुडघाभर पाण्यामध्ये काळा फुट्ट अंधारात 30 ते 35 फूट गुहेमध्ये आत आल्यानंतर आपण पाहू शकतो की जैन मंदिर आहे। त्याच्यानंतर डाव्या बाजूला आल्यानंतर संगमरवरी दगडामध्ये दत्ताची मूर्ती पाहायला मिळते। आणि त्याच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते।
अशा पद्धतीनं आपण गुहेमध्ये आलो आहे आणि आता माघारी जाऊया. अशा पद्धतीने सुखरूपपणे बाहेर पडलेलो आहे. चला मित्रांनो, हा आहे गडावरील दुसरा दरवाजा. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1100 ते 1200च्या दरम्यान श्री राजा हरिभोज दुसरे यांनी केली होती व त्यानंतर काही काळाने सुमारे इसवी सन 1673च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर बरेचसे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. जसं की हा आपला कल्याणगड असेल किंवा शत्रूला जेरबंद करण्यासाठी त्या काळात वापरला जाणारा किल्ले वासोटा असेल किंवा शिवराय. ही आहे कल्याण स्वामींची समाधी. पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुना, शंख शिंपले, लाकडाचा भुसा, उडदाची डाळ वगैरे वापरलं जायचं आणि त्याचा घाणा असायचा. त्या चुन्याच्या घाण्याचं चाक हे आपण मागे बघू शकता. आता आपण पोहोचलोय कल्याणगडाच्या बाले किल्ल्यावर, किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर. आणि या किल्ल्यावरून शेजारचे सातारा शहर असेल, अजिंक्यतारा असेल, येवतेश्वर असेल, किल्ले वर्धनगड असेल, चंदनवंदन असेल, वैराटगड असेल, अशा बरेचशा किल्ल्यांचं दर्शन या किल्ल्यावरून घडून येतं. मित्रांनो, आजची आपली किल्ले सफर पूर्ण झालेली आहे. या किल्ल्यावर पाहण्यासाठी म्हणाल तर महादेव मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, तसेच पाण्याची तळी आहेत, चुन्याच्या घाण्याचं चाक आहे आणि दोन मस्त प्रवेशद्वार आहेत. तसेच ट्रेकरच्या दृष्टीनं आकर्षणाचा विषय म्हणजे 35 फूट लांब एक गुहा आहे. तरी तुम्ही पण या किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्या. जय शिवराय. जय शिवराय. कॅमेरामॅन डिरेक्टर विजय धुमाळ आणि मी निखिल चव्हाण बरोबर आपण आजचा दिवस एन्जॉय केलाय किल्ले कल्याणगडवर. पुन्हा भेटूया अशाच एका ऍडव्हेंचर्स व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.